यानंतर आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज सध्या भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री 9:15च्या दरम्यान आग लागलेली होती। हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं होतं। नाट्यगृहाला नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप समजलेलं नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिलेले होते। संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा या नाट्यगृहाची पाहणी केलेली होती। मात्र आता स्वतः कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत। संपूर्ण नाट्यगृह या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं होतं। नाट्य क्षेत्रातनं देखील या सगळ्या प्रकारानंतर हळहळ व्यक्त केली जाते। केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या नाट्यगृहाला आग लागून हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं नाट्य क्षेत्रातनं हळहळ व्यक्त होतीये। विजय केसरकर आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या। विजय, काय नेमकी सध्याची माहिती? अजिंक्य, खरं तर कालचा दिवस हा कोल्हापूरकरांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल, कारण ऐतिहासिक अशी वास्तू केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि पूर्ण वास्तू आहे ती जळून खाक झालेली आहे। राजर्षी शाहू महाराजांनी ही खरं तर वास्तू बांधून घेतली होती, कारण परदेशात ज्या पद्धतीने इमारती असतात, नाट्यगृह असतात, तसं नाट्यगृह कोल्हापुरात व्हावं म्हणून हे नाट्यगृह बांधून घेतलं होतं। मात्र काल रात्री 9:15 ते 9:30च्या दरम्यान संपूर्ण या नाट्यगृहाला आग लागली आणि आता शाहू महाराज या सगळ्या घटनेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत, ते पाहणी करत आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की ही एक ऐतिहासिक वास्तू होती। कोल्हापूर असेल किंवा राज्यभरातील कलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करायचे। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर कला सादर करायला मिळणं हे खूप अभिनेत्यांसाठी खूप भाग्याचं मानलं जायचं आणि या ठिकाणी येऊन आपली कला सादर करणं हे खूप मोठं समजलं जायचं। मात्र आता जर आपण बघितलं तर हे पूर्णपणे नाट्यगृह जळून खाक झालेलं आहे। त्याचबरोबर याच नाट्यगृहाला लागून जे खासबाग मैदान आहे, खासबाग मैदानाचं जे व्यासपीठ आहे ते देखील जळून पूर्णपणे खाक झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या खासबाग मैदानाची जी रचना आहे ती परदेशाप्रमाणे आहे, कारण कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बसलं तरी या आखाड्यातली कुस्ती आहे ती पाहायला मिळत होती। अशा पद्धतीचं बांधकाम आहे ते या ठिकाणी करून घेतलं होतं। मात्र आता हे पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। हे नेमकं आता पुन्हा कधी कशा पद्धतीनं उभा केलं जाते, सरकार नेमके कसा पुढाकार घेते हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय, मात्र या सगळ्या आगीच्या घटनेच्या अनुषंगानं चौकशीचे आदेश तर दिले गेलेले आहेत। काय नेमकं त्यातनं निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। विजय, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।